ऑनलाईन गेमिंगच्या बाबतीमध्ये कायद्याचा तसा जास्त कडक आधार नव्हता, परंतु केंद्र सरकारने आता नवीन कायदा हा पारित केल्याच्या नंतर ऑनलाईन गेमिंगमध्ये आता थेट आपल्याला आर्थिक गुंतवणूक करून किंवा पैशाचा वापर आता करण्यामध्ये पूर्णपणे बंदी घातलेली आहे. पण आता आपल्याला त्या आधारे नक्कीच आपण गुन्हे आता दाखल करायला आपण सुरुवात देखील केलेली आहे आणि ते आपण कारवाई देखील आपण तिथे एक स्ट्रिंजंट कारवाई आपण करायला सुरुवात देखील आपण केलेली आहे. विशेष म्हणजे आता आपल्या प्रश्नामध्ये अजून एक जो अंतर्भाव जो आहे तो ई चलानचा, म्हणजे आपल्या मोबाईलवरती एक मेसेज येतो आणि EPKच्या नावाने तो एक लिंक येते. लिंक आपण ओपन केली, विशेषतः अँड्रॉइड मोबाईलमध्ये हे जास्त होतं. आपण लिंक ओपन केली की ती आपल्या मोबाईलमधला सगळा डेटा हा त्या व्यक्तीकडे जातो आणि मग त्या माध्यमातून ते चोरी करत असतात. अशा ह्या सगळ्या गुन्ह्यांवरती आळा घालण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपण आता आपलं वेगळं सायबर सेल आपण तयार केलेलंच आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि देशामधलं सर्वात मोठं सायबरचं गुन्ह्यांवरती प्रतिबंध घालण्यासाठीचं एक चांगली संस्था किंवा एक चांगलं हेडक्वार्टर आपण तयार केलं महापे येथे. जवळपास 950 कोटीचा निधी आपण त्याच्यावरती खर्च केला आहे आणि आता संपूर्ण राज्यामध्ये आपण 50 जे आपले सायबर पोलीस स्टेशन होते ते देखील आपण आता कार्यरत केलेले आहेत. आपण आपल्या जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना सायबर गुन्हे रोखण्याकरिता आपण त्यांना स्पेशल ट्रेनिंग देखील आपण दिलेली आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्या ह्या महापेमध्ये असल्या हेडक्वार्टरमध्ये आपण जे काही आवश्यक टूल्स लागतात, कारण आज चोर ज्या काही डार्क वेबचा वापर करतात किंवा कुठल्याही यंत्रणाचा वापर करतात त्यांना थांबवण्याकरिता फक्त CDR हे एकमेव टूल हे उपयोगाचं नाही. त्यांना रोखण्याकरिता किंवा त्यांनी केलेली चोरी ही पैसे फ्रीज केल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई करण्याकरिता ते जे काही डार्क वेबचा वापर करतात ते रोखण्याकरिता जे आवश्यक टूल्स असतात त्या टूल्स देखील आता आपण उपलब्ध करून घेतलेले आहेत.